5 लोक श्रीरामपूरमध्ये उचलले होते, तसे 7 लोक पहिले पोलीस स्टेशननी 2 लोक उचलले होते. ज्या लोकांना अल्पवयीन असल्यामुळं त्यांनी जे काही त्यांच्यावर छोटी कारवाई करायची ती कारवाई करून त्यांना सोडून दिलं. आणि त्याच्यानंतर परत अजून 5 लोक त्यांच्या संपर्कात होते, त्यांना एटीएसनी उचललं. एक दिवस त्यांची चौकशी केली आणि दुसऱ्या दिवशी त्यांना त्याच दिवशी रात्री त्यांना सोडण्यात आलं. ते सोडलं तिथपर्यंत ठीक आहे, पण त्यांचे मोबाईल जप्त केले का? त्या मोबाईलच्या सोबत त्यांचे कुणाकुणाचे संभाषण झाले, त्या लोकांनी त्याच्याकडून काही हत्यार आणले का, काही बॉम्ब घेतले का, ही कारवाई करायला पाहिजे. त्यांना तर खरं मध्ये सोडायला पाहिजे नव्हतं. त्यांच्यावर अतिरेकी कलमाच्या अंतर्गत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे होती का? इथला भारताचा मुसलमान जो आहे तो महाराष्ट्राचा मुसलमान त्या पाकिस्तानच्या संपर्कात कसा आला, ही सगळी चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे. जर असे लोक धरून सोडायला लागले तर हे तर मासतील असे. हा मुद्दा माझा नाही. आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये जेवढे बॉम्बलाट झाले त्या सगळ्याचे सगळे पाकिस्तानमधून फक्त एक कसावा आला होता. त्या 1993 पासून तर 2012 पर्यंत जेवढे ब्लास्ट झाले इथले या महाराष्ट्रातला गद्दार मुसलमान होता ज्यांनी हा बॉम्ब ब्लास्ट केलेला आहे. आणि तसे जे गद्दार आहे जे पाकिस्तानच्या संपर्कात आहे त्या सर्व गद्दारांवर कारवाई झाली पाहिजे. ते माझं जे काम आहे ते आपण खास करून लव जिहाद आणि धर्मांतर जे लँड जिहाद असतील, मुसलमानांनी ज्या ज्या ठिकाणी आपल्या हिंदूवर अत्याचार केला त्या ठिकाणी आम्ही जाऊन काम करतो. आतापर्यंत आपण ह्या उत्तर नगर जिल्ह्यामधून 55 ते 60 पोरी ह्या लव जिहाद धर्मांतर मधून आपण काढलेले आहे. हा सर्वात मोठं दुखणं आहे. याचा फंड त्यांना पाकिस्तानमधून यायचा. या सर्व पोरी जेव्हा जास्त प्रमाणात कन्वर्ट व्हायची त्याचा फंड त्यांना पाकिस्तानमधून यायचा. वक्फ बोर्ड जो कायदा आहे त्या वक्फ बोर्डवर पाकिस्तानची अर्थव्यवस्था चालत असेल, तिथून इथून पैसा तिकडे जायचा. इथं हलाल सर्टिफाय म्हणून सर्टिफिकेट आपल्या महाराष्ट्रात भारतात चालतो, तो सर्टिफिकेट रद्द व्हावा याच्यासाठी आम्ही मोर्चे काढतो. हे सगळं दुखणं आहे. त्यांचे कुठेतरी आर्थिक आपल्यामुळे त्यांचा आर्थिक बंद होत असेल, इथून पाकिस्तानला पैसा जात नसेल, पाकिस्तानचा पैसा इथे येत नसेल, तर या सर्व त्यांचं दुखणं आहे. आणि ज्या अतिरेकी लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये मारल्या जात आहे ते सर्वात मोठं दुखणं आहे का आमच्या अतिरेकी इथं मारल्या कशा जात आहे. त्यामुळे ते मला धमकी देत असते. मी प्रशासनाकडे सुरक्षा मागायला गेलो नाही, माझी सुरक्षा माझी रेडी राहते. मी माझ्याबद्दल सांगत नाही, माझ्या घरच्याला जी धमकी दिली आणि जे जे ते सामील आहे प्रशासनाने कारवाई केली नाही तर मीही सुकुणाला सोडणार नाही. आणि जी प्रशासनाला मी कुठे अर्जही दिला नाही, त्यांचंही जे पाकिस्तानमध्ये बसले त्यांनाही फेमस व्हायचंय. त्यांना कुठेतरी असं वाटतंय का मी जाऊन पोलीस स्टेशनला तक्रार द्यावा आणि ते मीडियात घ्यावा का सागर बेग जीवाला घाबरला आणि त्यांनी तक्रार दिली. मी कुठलीही तक्रार देणार नाही. प्रशासनाच्या हिशोबाने कारवाई करायची आणि जर त्यांनी कारवाई केली नाही तर मी कारवाई करायला सक्षम आहे. नाही, श्रीरामपूरचं उघडकीस येतंय. भारतातला कोणता असा मुसलमान आहे जो भारताशी एकनिष्ठ आहे? प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गल्ली बोळामध्ये एक ना एक गद्दार त्या पाकिस्तानवाल्यांच्या संपर्कात आहेच ना. आता कुठंतरी हिंदुत्ववादी सरकार आहे तेव्हा हे उघड होतंय. हे पूर्वीपासूनच आहे. आता श्रीरामपूरमध्ये आता श्रीरामपूरमध्ये काही असे मुसलमान लोक आहेत त्यांची सासूरवाडी पाकिस्तानला आहे. त्यांची सासूरवाडी पाकिस्तानला. हाच बंटी जागीरदार आणि हा 1 लाखांनी होता. त्याला काही वर्षापूर्वी 2008 ते 2006 दरम्यान इथले डॉक्युमेंट काहीतरी मंदिराचे फोटो वगैरे पाकिस्तानची हेरगिरी करताना धरलेलं आहे. म्हणजे श्रीरामपूर पूर्वीपासून अतिरेक्यांचा अड्डा आहे. आणि त्या वॉर्ड नंबर 2 मध्ये अतिरेकी अनेक वेळा येऊन लपत पण असतील. तो पूर्ण मुस्लिम बहुल एरिया असल्यामुळं प्रशासनाला तिथं खबर भेटत असेल कुठले, पण त्या वॉर्ड नंबर 2 मध्ये अनेक बांगलादेशी अनेक पाकिस्तानी सर्व तिथं राहतात. मी शिंदे साहेबाला कॉल केला होता. शिंदे साहेबांनी मला वेळ दिलेली आहे. मी शिंदे साहेबाला भेटायला जाणार आहे आणि त्यांना हे सगळं घडलेली हकीकत सांगणार आहे.